नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच लॉन्च केलेले भारतातील पहिले उभयचर ड्रोनचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 अवतार. भारतातील पहिले उभयचर ड्रोन नावाचे अवतार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 मदुराई विमानतळाला भारतीय मंत्रिमंडळाने विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे. मदुराई, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 3, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 4, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील पहिले लोह पोलाद प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 चंद्रपूर. महाराष्ट्रातील पहिले लोह पोलाद प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाकाय मीटर तरंगण रेडिओ दुर्बीण भारतात कुठे स्थित आहे? महाकाय मीटर तरंग रेडिओ दुर्बीण भारतात कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 पुणे. पुण्यामध्ये महाकाय मीटर तरंग रेडिओ दुर्बीण आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे पुणे. प्रश्न क्रमांक 7 आहे, गदिमा हे टोपण नाव कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 ग दि माडगुळकर हे गदिमा यांचे टोपण नाव आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सूर्यमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर. महाराष्ट्रातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 मोर. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 10, नोबल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? नोबल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे नोबल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 ओडिसा राज्यामध्ये. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन हे ओडिसा या राज्यामध्ये होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 12, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 भिंगारा. भिंगारा हे बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, नगर परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जिल्हा अधिकारी. नगर परिषदेचे अध्यक्ष जिल्हा अधिकारीकडे आपला पदाचा राजीनामा सादर करतात. प्रश्न क्रमांक 14, 1920 साली महाड येथील कुलाबा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्ह्याचे परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे
1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आजचं जे रायगड आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 आहे, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कोलकाता. 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बॉक्साईट. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये बॉक्साईट खनिजेचे साठे आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, सुप्रसिद्ध दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण होते? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, संत रामदास हे दासबोध या ग्रंथाचे कर्ते होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1872 आयोजित केलेले भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? म्हणजे कितव्या क्रमांकाची जनगणना आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 15वी. 1872 आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही 15वी जनगणना आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, तलाट्यावर नजदीकचे नियंत्रण कोणाचे आहे? तलाट्यावर नजदीकचे नियंत्रण कोणाकडे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, तहसीलदार. मराठ्यावर नजदीकचे नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे तहसीलदार होतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 21, राज्य घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्य राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 356 नुसार घटनेतील कोणत्याही कलमान्वये घटक 356 राज्यात राजवटी घोषित करू शकतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 22, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1931 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 1931 फाशी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, 1908 राजद्रोहाचा आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना 1908 राजद्रोहाचा आरोपाखाली शिक्षा देण्यात आलेली होती. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केली? हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, महात्मा गांधी यांनी हरिजन साप्ताहिक सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, रशिया देश हा जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक 26, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1853 भारतात रेल्वेची सुरुवात झालेली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 27, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, सिंधुदुर्ग. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, तोरणा व पुरंदर किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, पुणे. तोरणा व पुरंदर किल्ले हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 29, आंबाघाट हा खालीलपैकी कुठून व कोठे जाताना लागतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लागतो आंबाघाट. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30, तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्हारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए,
कोल्हापूर. तिलारी जलविद्युत केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे.